मुंबईत पाऊस सुरू झाला आणि पुन्हा एकदा झाडं कोसळण्याच्या घटना वाढल्या। चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मुंबईतील झाडांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मुसळधार पाऊस आणि वादळी वारे हीच कारण आहेत का की विकास कामांच्या नावाखाली झाडांची मुळात कमकुवत केली जात आहेत आणि त्याच्यामुळे झाड कोसळून मुंबईकर त्याखाली चिरडले जात आहेत? हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि याचाच झी 24 तासनं रियालिटी चेक केलाय। बघूयात त्यातून काय समोर आलंय। पाऊस सुरू होऊन काही दिवसच उलटले नाहीत तोच आता मुंबईमध्ये झाडं कोसळण्याचं सत्र सुरू झालंय। काही झाडं वाहनांवर कोसळली, काही घरांवर, तर काहींनी निष्पाप जीवही घेतले। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट होणं आणि धोकादायक झाडांची छाटणी केल्याचे दावे महापालिका प्रशासन करतंय, मात्र प्रत्यक्षातली स्थिती काही वेगळंच सांगतीये। या झाडं पडण्याला केवळ नैसर्गिक कारण नाही तर विकास कामांच्या नावाखाली होत असलेलं कॉन्क्रिटीकरण आणि त्याच्याकडे सर्रास केलं जाणारं दुर्लक्ष आहे। आणि याचाच झी 24 तासनं रियालिटी चेक केलाय। या रियालिटी चेकमध्ये प्रशासनाकडनं केले जाणारे दावे सपशेल फोल ठरले। वर्ण तुफान पाऊस कोसळतोय, मात्र झी 24 तास रस्त्यावर आहे। अपेक्षित आहे की बीएमसी प्रशासनानं हा रियालिटी चेक करावा आणि बीएमसी प्रशासन रस्त्यावर यावं। मी थेट तुम्हाला दृश्य दाखवते। माझ्या शेजारी हे झाड आहे सायन परिसरातलं आणि याच्या मुळांपाशी बघा, याचा बुंधा बघा, पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटने हे वेढलं गेलेलं आहे। पेवर ब्लॉक तर दाबलेलेच आहेत, मात्र पूर्णतः या रस्त्यावरती जेव्हा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं तेव्हा याच्या अवतीभोवती नियमानुसार, हे मी सांगत नाहीये, हरित लवाद आणि उच्च न्यायालयाचा हा नियम सांगतोय, याबाबत वेळोवेळी सुनावणी झालेली आहे की मुळांपासून म्हणजे बुंध्यापासून साधारणतः 1 मीटरची जागा असणं अपेक्षित आहे। 1 मीटरची जागा झाडांच्या मुळांना देणं अपेक्षित आहे। त्याच्या भोवती रस्त्याचं काम केलं जाऊ शकतं। त्याकरता इथे बॅरिकेटिंग होणं आवश्यक आहे। मग ते बॅरिकेटिंग तुम्ही कुठल्याही स्वरूपाचं करू शकता, मात्र किमान झाडाच्या खालच्या बुंध्यापासून 1 मीटरची जागा सोडावी, हा हरित लवादाचा आजचा नाही तर बऱ्याच पूर्वीचा नियम आहे। इकडे बघा, हे झाड तर थेट भिंतीमधून बाहेर आलेलं आहे। कुठल्याही क्षणी कोसळू शकेल अशा अवस्थेतलं हे झाड आहे। खरं तर मी सुद्धा इथे उभं राहून रिपोर्टिंग करणं हे प्रचंड जीवावर बेतणारं ठरू शकतं। इथून वाहतूक होते, अनेक मुलं या ठिकाणाहून येतात जातात, मात्र त्याच्या पुढे जरी तुम्ही बघितलं, इथे मध्ये पूर्णतः पाणी भरलेलं आहे, साधारण घोटाभर पाणी आहे। तरी मी इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे। तिथून पुढे जर आपण बघितलं तर समान परिस्थिती आपल्याला या फुटपाथवरनं जाताना बघायला मिळेल। बघा, हा फुटपाथ नव्याने बांधलेला आहे, फुटपाथ चकाचक आहे चालायला, त्या बाबतीत कोणाचीच काही हरकत नसावी। मात्र फुटपाथ चालायला जेव्हा आपण सोयीस्कर पद्धतीने तयार करतो तेव्हा झाडांची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। पुन्हा एकदा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा पूर्ण विळखा आपल्याला मुंबईतल्या झाडांना बसलेला बघायला मिळतो। बरं, ही अवस्था काही 1-2 झाडांची नाहीये, रस्त्या शेजारी असलेल्या सगळ्याच झाडांची अशीच अवस्था आहे। हरित लवाद आणि न्यायालयाच्या आदेशानुसार एकाही झाडाची काळजी घेण्यात आली नाहीये। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे आज हजारो मुंबईकर जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडतायत। आपण इथे बघतोय की हे भलं मोठं झाड आहे, ज्याचा बुंधा पूर्णपणे मातीच्या वर आलेला आहे आणि इतकंच नाही तर त्याची जी मुळं आहेत, इकडे जर आपण बघितलं की ही मुळं, भली मोठी मुळं ही जमिनीच्या बाहेर आलेली आहेत आणि पूर्णतः या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा विळखा या झाडाला बसलेला आहे। खरं तर फुटपाथ अर्थातच चालण्याला उपयोगी असं नाहीच आहे, कारण रस्ती खड्डे आहेत, फुटपाथवर सुद्धा खड्डे आहेत आणि हे झाड या फुटपाथवरती आहे, मात्र हे भलं मोठं झाड केव्हाही कोसळू शकेल अशा स्थितीत आहे। या झाडाचा जर आकार तुम्ही बघितला तर हे पूर्णतः रस्त्याकडे झुकलेलं झाड आहे। सोबतच इकडे मागे बस स्टॉप आहे, बस स्टॉपवरती अनेक प्रवासी अर्थातच बसची वाट बघतात, मात्र हे झाड जर कोसळलं तर अनेकांचे प्राण, अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात। या एवढ्या घटना घडतायत त्याला केवळ मुसळधार पाऊसच जबाबदार नाहीये तर प्रशासनाच्या नियोजनातल्या त्रुटी देखील जबाबदार आहेत। झाडं कमकुवत होऊन पडतायत, पण ती इतकी कमकुवत का होत आहेत हा खरा प्रश्न आहे। वाढत्या कॉन्क्रिटीकरणाचा झाडांना विळखा बसला, फुटपाथ रस्ते बांधकामामुळे झाडांभोवती सिमेंटचं आवरण आलंय, झाडांच्या भोवती 1 मीटरची जागा सोडण्याचा नियम धाब्यावर बसवला जातोय, झाडांच्या मुळांना पुरेशी हवा, पाणी, पोषण मिळत नाही, मुळांचा नैसर्गिक विस्तार थांबून जमिनीवरील पकड कमकुवत होतीये, भूमिगत पाईपलाईन, मेट्रो, ड्रेनेज आणि केबलमुळे मुळांना इजा होतीये। बुंदा पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो आहे। झाडाचं खोड हे पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आहे, याला हात सुद्धा लावणं खरं तर मुश्किल होत आहे, कारण पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत हा बुंधा आहे, हे झाड आहे, कधीही कोसळू शकेल। झाडाची मुळं अर्थातच दाबली गेलेली आहे,
कुठेही झाडाला पाणी जायला किंवा इतर मार्गाने मुळं वाढायला त्याला जागा सोडण्यात आलेली नाहीये. पूर्णतः सिमेंट कॉन्क्रिटीकरणाने झाडाची मुळं दाबली गेलेली आहेत. त्यामुळे हे झाड सुद्धा भलं मोठं पिंपळाचं झाड आहे, बघावरती अनेक वर्षांपूर्वीचं हे झाड असणार आहे, मात्र हे झाड सुद्धा कधीही कोसळेल अशा अवस्थेत आहे. मुंबईतील झाडांच्या पडझडीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनावर काही आरोप केलेत. पूर्वी खाली बघून चालावं लागत होतं, आता वर बघून चालायचं का लोकांनी? आणि बरं, वर बघून चालायचं म्हटलं तरी सुद्धा खाली मॅनहोल उघडे असतात, मॅनहोलवर पडायची भीती आहे. म्हणजे लोकांनी जीव मुठीन घेऊन चालायचं आणि चालायचं अशी परिस्थिती ह्या मुंबईमध्ये आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला पालिका प्रशासन जबाबदार आहे. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटना आज घडत नाहीयेत. या काँक्रिटीकरणाच्या जंगलात झाडं त्यांचा श्वास सोडू लागली. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी झाडं पडत असतील तर फुटपाथवर झाडच लावू नका असं वक्तव्य केलं होतं. या दुर्घटनांवर झाडं न लावणं हा उपाय कसा असू शकतो? शहराच्या विकासासोबतच पर्यावरणाची काळजी घेण्याची ही गरज आहे. झी 24 तासनं केलेल्या या रियालिटी चेकमध्ये मुंबईतल्या रस्त्यावर अनेक धोकादायक झाडं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं प्रशासनानं आता तरी डोळे उघडावेत एवढीच अपेक्षा आहे. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.